Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 4.4 Unbeatable Supermom Mary Kom. अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम म्हणजेच मेरी कॉम एक अजिंक्य सुपर मॉम. दिस इज अ स्टोरी ऑफ मेरी मांगटे कॉम, the 5 times world boxing champion. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to win a bronze medal. The first part of the lesson gives some information about the birth, family and how she chose to make a career in boxing. The second part is an interview of Mary Kom, in which she speaks about her experience in the Olympics, her hard work, her opinions about the future of boxing, her family, children, and the way she strikes a balance as a mother and a sport woman. 5 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन ठरलेली मेरी मांगटे कॉमची ही गोष्ट आहे. 2012च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या पाठाच्या पहिल्या भागात तिचा जन्म, कुटुंब आणि खेळाची आवड निवड याविषयी माहिती दिली आहे. पाठाचा दुसरा भाग म्हणजे मेरी कॉमची मुलाखत, ज्याच्यात तिने ऑलिम्पिकसाठी केलेली तयारी, तिला मिळालेली पाठिंबा, तिने घेतलेले कष्ट, बॉक्सिंगचे भवितव्य, तिची मुले आणि आई व खेळाडू अशा सांभाळत असलेल्या 2 भूमिका याबद्दल आपली मते मोकळेपणाने मांडली आहेत. नाव बघा, स्टोरी बघूया आपण. अनबीटेबल मेरी और अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम म्हणजे मेरी कॉम ही एक अजिंक्य सुपर मॉम. देयर हॅड टू बी वन सक्सेसफुल स्टोरी if Indians were to be survive in sports and we have that story now. भारतीय क्रीडा क्षेत्रात टिकून राहायचे असेल, नाव कमवायचे असेल तर तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच ते शक्य असते. अशीच एक यशोगाथा बघा. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर द वर्ल्ड. अशीच एक यशोगाथा इथे घडलेली आहे. विश्व जिंकणाऱ्या या महान लढवई विषयी पुष्कळ बोलून झाले आहे बा. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगटे कॉम, द कॉन्करर अँड द कॉम्रॅड. ही लढवई दुसरी तिसरी कोणी नसून जगजेती कॉन्करर व कॉम्रॅड मांगती मेरी कोम होय. शी इज फेम ॲज अ 5 time world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. 5 वेळा जागतिक मुष्टियुद्धाचे अजिंक्यपद म्हणजे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन आणि 6 जागतिक स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारे एकमेव मुष्टियोद्धा म्हणजेच बॉक्सर अशा उत्तुंग कामगिरीसाठी ती ओळखली जाते. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kilograms flyweight category of boxing. 2012च्या ऑलिम्पिक्स मध्ये मुष्टियोद्धा पात्रता मिळवलेली ती पहिली भारतीय महिला ठरली, जिने 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले. कॉम was born in Kangthei village, Moirang Lamkhai in Chandrapur district of rural Manipur in eastern India. पूर्व भारतातील मणिपूरच्या मोईरंग लखमाई चुरानपूर तालुक्यातील कांथेई नावाच्या एका दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात कोमचा जन्म झाला. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. हर पॅरेंट्स मांगटे तोनपा कॉम अँड मांगटे अखम कॉम वेअर टिनंट फार्मर हू वर्क इन झूम फील्ड्स. तिचे आई वडील मांगती टोनपा कोम आणि मांगती अखम कोम झूम शेतीमध्ये
खंडकरी शेतकरी म्हणून काम करीत होते. कोम grew up in humble surroundings, helping her parents with farm related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. कोम अतिशय सामान्य वातावरणात वाढली. शाळेबरोबर तिच्या आईवडिलांना ती शेतीच्या कामात मदत करीत असे. सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि नंतर ती बॉक्सिंग शिकू लागली. Her father was a keen wrestler in his young age. तिचे वडील त्यांच्या लहानपणी पट्टीचे कुस्तीपटू होते. She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from a 1998 Bangkok Asian Game with a gold medal, Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. तिला लहानपणीपासून ॲथलेटिक्समध्ये खूप रस होता आणि डिंको सिंग हा मणिपुरी बॉक्सर सहकारी 1998 साली बँकॉकमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकून आल्यानंतर आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असे तिला वाटू लागले. कोमला आठवते की त्याच्या यशामुळेच मणिपूरमधल्या अनेक तरुणांना बॉक्सिंग शिकण्याची प्रेरणा मिळाली होती. Mary Com's career started in 2000 after her victory in the Manipuri State Women's Boxing Championship and the Regional Championship in West Bengal. 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमची कारकीर्द सुरू झाली. In 2001 she started competing an इंटरनॅशनल लेवल. 2001 मध्ये तिने जागतिक स्तरावर स्पर्धा लढायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilogram weight category. वयाच्या 18व्या वर्षी अमेरिकेतील पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केले आणि रौप्य पदक सुद्धा पटकावले. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nations for not being able to win the gold. सुवर्ण पदक न जिंकू शकल्याबद्दल तिने ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचा मोठेपणा अधोरेखित होतो. शी इज अ लिजेंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन टू लुक अप टू. ती खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट. नाउ कम टू द सेकंड पार्ट. अँड इंटरव्ह्यू. मग तिची जी मुलाखत घेतली गेली त्या एक मुलाखत अँड इंटरव्ह्यू म्हणजे एक मुलाखत घेतली गेली त्याच्यामध्ये तिने कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिला ते बघूया. इन अन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट किडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव, Olympics bronze medalist Mary Kom talk about her preparations for the Olympics and her elations at winning a medal. स्पोर्ट किडाची बातमीदार तारुका श्रीवास्तवने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ऑलिम्पिक्स कांस्य पदक विजेत्या मेरी कोमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळवल्याच्या आनंदाविषयी सांगितले. इंटरव्ह्यूवर फर्स्ट यू आर द फर्स्ट Indian female boxer to win an Olympics medal for India. Has the feeling completely sunk in? मुलाखतकार काय विचारते. सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक्स पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात. या भावनेने तुम्हाला अजूनही भारावून गेला आहात का तुम्ही? मेरी कॉम. I am really happy with my achievement and yes, it is yet to sink in. I am just so
एक्झिलरेटेड मीन्स बघा मेरी कोम म्हणते या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि हो मी अजूनही भारावलेले आहे, खूपच हर्षभरित आहे. इंटरव्ह्यूअर यू वेआर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. मुलाखतकाराने विचारला प्रश्न काय, भारताकडून बॉक्सिंगसाठी तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता, त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली नाही. मेरी कॉम आन्सर बाय मेरी कॉम म्हणते नो नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. इंटरव्ह्यूअर युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन, तुमचा कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. मुलाखतकारांनी प्रश्न विचारला, तुमचे प्रशिक्षक चार्ल्स ॲटकिन्सन यांना तुमच्याबरोबर ऑलिम्पिक्समध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती, त्याचा तुमच्या तयारीवर काय परिणाम झाला. मेरी कॉम वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुल वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर. मेरी कॉम म्हणते हो त्यांची कमतरता मला तिथे भासली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे तयार होते. देन इंटरव्ह्यूअर ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर विथ द मेल बॉक्सर ऑफ द इंडियन कॉन्टिजन्स. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. मुलाखतकार बोलतो ऑलिम्पिक्सच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सर्स नाही तुम्ही ठोसे लगावलेत, त्यांच्याबरोबर मुष्टियुद्ध खेळलात. तुमचा आवडता सहकारी कोण होता किंवा कोणता होता. मेरी कॉम लाफ वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favor would be unfair. मेरी कॉम हसून म्हणतायत हो पुण्यात मी बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सर्सची मी आभारी आहे, कारण मला जेव्हा कधी आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर सराव करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे कुणा एकाचं नाव घेणं योग्य नाही. Interviewer you were quoted saying Adams was very clever, a counterpuncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think doggy judging was part of the reasons for you lose in the semifinals? मुलाखतकार म्हणते तुम्ही असे म्हटले होते की ॲडम फार हुशार होती, प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. मी गुण मिळवत होते पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. उपांत्य फेरीमध्ये हारण्याची पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असे तुम्हाला वाटते का. Mary Kom, yes, I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefits. Mary Kom म्हणते हो काही निर्णय दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी ते फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. Then interviewer, India managed just 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to get help us win medals that are proportionate with our populations. मुलाखतकार म्हणतोय 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असूनही भारताने 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये फक्त 6 पदके मिळवली. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकावी यासाठी कुठे व कसा बदल होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते. मेरी कॉम आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाइम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. मेरी कॉम म्हणते आपल्याला आणखी सुवर्णपदके जिंकायचे असतील तर अधिकाधिक लोकांना खेळ हे पूर्ण वेळेचे क्षेत्र म्हणून निवडायला हवं असं मला
वाटतं. More corporates should comes in and sponsor players so that the players don't have any financial pressures and can just focus on their games. अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रयोजन म्हणून पुढे आलं पाहिजे, जेणेकरून खेळाडूवर आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळाडूवर लक्ष केंद्रित करू शकतील. इंटरव्ह्युअर्स, डू यू थिंक interest in boxing in India will ever go beyond the Olympics? मुलाखतकार, ऑलिम्पिक्सच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असे तुम्हाला वाटते का? मेरी कॉम, yes, I am sure that in a few years boxing will be very popular among everyone in India all the years around. हो, मेरी कॉम म्हणते, हो मला खात्री आहे की काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळला जाईल. इंटरव्ह्यूअर, हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? Diet and nutrition must have been a key factors in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? मुलाखतकार, भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजाविषयी कितपत जागरूक आहेत? आहार व पोषण या दोन गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा नक्कीच महत्वाचा घटक असतील. भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असे वाटते का? मेरी कॉम, द अवेअरनेस इज ग्रोविंग नाउ अमंग द फिमेल्स एथलेट्स when it comes to nutritional requirements. मेरी कॉम म्हणते, महिला क्रिकेटपटूमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता वाढत आहे. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. पोषक आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. I had to gain 3 kilograms since I had to fight in the 51 kilograms event instead of the usual 48 kilograms that I fight in. नेहमीच्या 48 किलो गटाऐवजी 51 किलो वजन गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy foods rather than bad saturated fats. त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष देणे मला भाग होते. चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन योग्य प्रकारे वाढवू शकले. इंटरव्ह्यूअर, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? म्हणजे बघा मुलाखतकार, भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यासाठी OGQ ची भूमिका किती मोठी होती? मेरी कॉम, OGQ रिअली प्लेड एन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. मेरी कॉम मध्ये OGQ चा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीची गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग which helped me focus on my boxing and kept me stress free. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी तणावमुक्त राहू शकले. इंटरव्ह्यूअर, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? मुलाखतकार, भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचे मत काय आहे? मेरी कॉम, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मॉडेल्स फॉर अस. मेरी कॉम म्हणते, भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि अनेक बॉक्सर्स आपल्या देशासाठी पदके जिंकून आणतील याची मला खात्री आहे. इंटरव्ह्यूअर, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रेन नॉट टू फाइट वेन दे वॉच यू टू और यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम? मुलाखतकार, तुमच्या मुलांना मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का? कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ती तुम्हाला नेहमी बघत असतात. मेरी कॉम, वेल, आय हॅव ट्विन्स अँड येस समटाइम्स इट बिकेम अ रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल.
हो, मेरी कॉम म्हणते हो मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधी कधी खरंच कठीण असतं. इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल? मुलाखतकार, तुमच्या मुलांना ही बॉक्सर बनवण्याचे प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का? मेरी कॉम, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. पहा, मेरी कॉम म्हणते खरं सांगायचं तर मी अजून त्यांच्याबद्दल विचार केलेला नाही. सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते एवढेच पुरे. इंटरव्ह्यूअर, यू हॅव ब्रोकन सेव्हरल stereotypes about the woman in India by showing that women can compete with men in any fields. But how good are you at the traditional feminine activities like cooking? मुलाखतकार, महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतातील महिलाबद्दलचे अनेक रूढीबद्ध विचार तुम्ही मोडीत काढले आहेत. परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात? मेरी कॉम, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. मेरी कॉम म्हणते हां, मी स्वयंपाक आणि इतर गृहोपयोगी कामातही पारंगत आहे. इंटरव्ह्यूअर, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन द बॉक्सिंग वन डे? मुलाखतकार, पुढील काळात भारतीय महिलांना मुष्टियुद्धात प्रशिक्षण देण्यात तुम्ही रुची घ्याल का? मेरी कॉम, लेट्स सी, इन द फ्युचर मे बी येस. मेरी कॉम म्हणते पाहूया, भविष्यात कदाचित घेईनही. देन इंटरव्ह्यूअर, व्हॉट डू यू प्रिफर बीइंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर? मुलाखतकारांनी प्रश्न विचारला, लोकांनी तुम्हाला सुपर मॉम म्हटलेले आवडेल की सुपर बॉक्सर? मेरी कॉम मध्ये आय लव्ह बीइंग अ मॉम. दॅट इज द बेस्ट थिंग्स दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. मेरी कॉम म्हणते मला आईच राहायला आवडेल. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली ती सर्वात सुंदर घटना आहे. अवॉर्ड्स अँड रेकग्नायझेशन्स. Arjun Award Boxing in 2003, Padma Shri Sport in 2000, Padma Shri Sport in 2006, contenders for Rajiv Gandhi Khel Ratna Award in 2007, People of the Year Limca Book of Records in 2007, CNN, IBN and Reliance Industries Real Heroes Award in 2008, Pepsi MTV Youth AIBA in 2008, Magnificent Mary AIBA in 2008, Felicitation by Zomi Students Federations ZSF at New Limca YPA Hall in 2008, Rajiv Gandhi Khel Ratna Award in 2009, International Boxing Association Ambassador for Women's Boxing in 2009, Sportswoman of the Year Sahara Sport Award in 2010.